बीडच्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाला बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। औषध पुरवठा करणाऱ्या 4 कंपन्यांच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरा म्हणजे एसआरटी मेडिकल कॉलेज इथलं जे औषध बनावट घोषित झालेलं आहे तर ते अझिथ्रोमायसिन कंटेंटचं आहे, अँटीबायोटिक। याबाबत औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये एझिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे। या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये एफआयआर दाखल केलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। हे बोगस सरकार या राज्यामध्ये असून या बोगस सरकारच्या मार्फत या ठिकाणी आणि अंबाजोगाई या ठिकाणी जो गोळ्या पुरवठा झाल्यात याचं कनेक्शन पूर्णपणे गुजरातशी आहे असं आम्हाला दिसून या ठिकाणी येतंय आणि सरकार सुद्धा गुजरातच्या इशाऱ्यावर चालतंय। मग या गुजरातच्या इशाऱ्यावरती सरकार या ठिकाणी महाराष्ट्रातलं चालत असून यांनी असं या महाराष्ट्रातील जनतेच्या रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा खेळ यांनी चालवलेला आहे। ही शिवसेना या महाराष्ट्रामध्ये कदापि खपून घेणार नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार असून आम्ही लवकरच याचा पर्दाफाश करू। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर काही दिवसांपूर्वी सुद्धा बीडच्या अंबाजोगाईमधूनच हे प्रकरण समोर आलेलं होतं। आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। नक्कीच आपण जर बघितलं तर अंबाजोगाईमध्ये हा जो प्रकार समोर आला आहे तो अतिशय गंभीर आहे। अंबाजोगाईसह नागपूर, वर्धा आणि ठाणे या जिल्ह्यात देखील आहे। विशेष म्हणजे हे जे औषध आहेत हरिद्वार येथे जनावरांचे औषध जे बनवत होते ज्या कंपनीमध्ये, त्या कंपनीमध्ये तयार केले जायचे आणि तेथून हा महाराष्ट्रात पुरवठा केला जात होता। हा पुरवठा करण्यासाठी काही कंपन्यांची बनावट प्रमाणपत्र देखील वापरली गेली आहेत। जवळपास 3 वर्ष हा सगळा प्रकार बिनबोभाटपणे सुरू होता। त्याच्यानंतर आता कुठे हा प्रकार समोर आला असून आता या पाठीमागचं जे रॅकेट आहे ते देखील समोर आलं आहे। याच्यातील जे एक आरोपी आहे धीमान नावाचा, तो हरिद्वारच्या जेलमध्ये आहे, तर 2 जण नागपूरच्या जेलमध्ये आहेत, तर 1 जण ठाण्याच्या जेलमध्ये आहे। त्यांच्यावर कारवाई झालेली असली तरी आता या पाठीमागल जे पुरवठा करण्यासाठी त्यांना ते कंत्राट देत होते ते अधिकारी जे आहेत त्यांचा देखील शोध घेणं गरजेचं असून अशा पद्धतीनं राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये हा पुरवठा झाल्याचा संशय आहे। खरं उदय, त्यामुळे जर केवळ बीड पुरता हा विषय मर्यादित नसेल, 11 जिल्ह्यांमध्ये जर हे प्रकार घडत असतील तर ही नक्कीच गंभीर बाब आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।